75 वेळा मी तेच सीन्स बघितले, पण प्रत्येक वेळी अगो बाई असं व्हायचं माझं. खरं तर त्या पिढीची गोष्टच वेगळी होती, कारण त्या पिढीतला प्रत्येक नट, प्रत्येक नटी हीच एक स्कूल होती आणि त्याच पिढीची एक वेगळी गोष्ट घेऊन येत आहेत. आम्ही आत्ता यशवंत नाट्य मंदिरात आहोत आणि हर्षदा खानविलकर, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या हर्षदाताई आपल्या सोबत आहेत. आणि आज एक वेगळं सरप्राईज आहे, कारण मी त्यांना कोणत्या मालिकेच्या सेटवर नाही भेटली आहे, तर एका नाट्य मंदिरात भेटलेली आहे. इथेच मला असं वाटतं की त्यांची ही स्माईलच सगळं सांगतेय. ताई, क्या बात आहे, खरंच खूप छान वाटतंय तुम्हाला इथेही बघायला. थँक्यू. नाटक तुमचं प्रेम आहे, आम्हाला माहिती आहे. आणि फायनली आणि म्हणजे आपण खूप वर्ष एक स्वप्न पाहत असतो आणि ते आपल्याला माहीत नसतं पूर्ण होणार की नाही, बट येस, आपण ज्याला मॅनिफेस्टेशन म्हणतो ते कधी कधी आपल्यालाही कळत नसतं की आपण 4 गोष्टी मागत असतो देवाकडे आणि त्यातली कुठली तरी एक गोष्ट असते जी अगदी आपल्या हृदयाच्या कोपऱ्यातून येत असते. आणि मला वाटतं तेच आहे, ते स्वप्न आता अगदी पूर्ण होऊ घातलंय. 9 मेला माझ्या नवीन नाटकाचा शुभारंभ आहे. आमच्या नाटकाचं नाव आहे आमच्या पिढीची गोष्टच वेगळी. तुमच्या पिढीची गोष्ट खरंच वेगळी आहे. मला वाटतं प्रत्येक पिढीला हेच वाटत असतं की आपल्या पिढीची गोष्ट वेगळी आहे आणि हेच या नाटकाचं मेसेज आहे. प्रत्येक पिढीला वाटतंच आणि प्रत्येक पिढी ही चूक बरोबर असतेच. कुठल्याही पिढीची गोष्ट ही कायम करेक्टच असते असं नाही, पण वाटत मात्र प्रत्येक पिढीला असतं की आमची गोष्टच वेगळी. आणि ताई, म्हणजे गेली काही वर्ष तुमच्या मनात ते होतं, पण तुम्ही मालिका आणि या सगळ्या विश्वात इतक्या बिझी होतात आणि मला कळू शकतं जर प्रत्येक शॉट तुमचाच असेल तर तुम्ही किती बिझी असाल. पण त्या काळात जरा हे नाटक आठवत होतं, खुणावत होतं, काय होतं? म्हणजे ना, अर्थात मी शेवटचं नाटक केलंय, त्यांनी घाबरून जाऊ नका, आत्ता मी तयारीने येण्याचा प्रयत्न करते. 99 साली लग्नाची बेडी नावाचं नाटक मी केलं. त्याच्यानंतर अर्थात तेव्हा आभाळ माया सुरू झालं होतं आणि मग पुढची 20 वर्ष मला वाटतं डेली सोप, टेलिव्हिजन मीडियाची खूप कृपा माझ्यावर आहे आणि मी सातत्याने चांगल्या चांगल्या मालिका करत होते. असं होतं की मालिका खूप नाही केल्या आहेत मी, पण त्या ज्या मालिका केल्या आहेत त्या दीर्घकाळ चालल्या आहेत. त्यामुळे आई वडिलांचा आशीर्वाद, देवाची कृपा, टेलिव्हिजन क्वीन, येस, हे सगळं तुम्ही मीडिया इतकं प्रेमाने बोलता. आणि येस, पण गेले 2-4 वर्ष मला असं फार वाटत होतं की आमचेच मित्रपरिवारातले लोक नाटकात काम करतात, तेव्हा मग आपल्याला पण वाटतं ना की आपल्याला पण संधी मिळावी म्हणून. तर येस, इट वॉज इन माय माइंड. आणि मग आपण शाहरुखने सांगितलंय ना की आपल्याला युनिव्हर्समध्ये हे सगळं सांगायचं असतं. मग मी ते करायला सुरुवात केली. आणि मी तुला सांगते, आता मी आत्ता जी माझी मालिका सुरू आहे लक्ष्मी निवास नावाची, त्याच्या सुरुवातीच्या काळात मी एका इंटरव्ह्यूमध्ये पण बोलले होते की मला आवडेल असं. अर्थात हे बोलून आपण मोकळे होतो. आणि यू वोंट बिलीव्ह, काहीच महिन्यांपूर्वी मी उमेश प्रियाला सांगितलं होतं की तुम्ही जर नवीन नाटक प्रोड्यूस कराल तर माझ्या योग्य काही असेल तर मला सांगा. म्हटलं मला असं काही नाही की टायट्युलर रोल करायचं आहे वगैरे, पण एक असं नाटक हवं आहे मला की जे कुटुंबातलं कुठलीही व्यक्ती येऊन बघू शकते. आणि त्यांनी ते इतकं लिटरली घेतलेलं आहे की जे नाटक येतं आहे ते तुमच्या घरातली यंगेस्ट पिढी टू द ओल्डेस्ट पिढी सगळे येऊन एन्जॉय करू शकतात, सर्वांसाठी आहे. आणि एक अजून एक योगायोग इतका छान जुळून आलाय की तेव्हाही लग्नाच्या बेडीमध्ये सुनील बर्वे होते आणि आताही पुन्हा सुनील सर आहेत तुमच्यासोबत. काही केमिस्ट्री आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की असं लाईफ इज अ फुल सर्कल. सो मी तोच विचार करत होते की लग्नाची बेडीमध्ये मी पहिल्यांदा सुनील बर्वेंबरोबर काम केलं होतं आणि आज इतक्या वर्षांनी करताना सुद्धा तो तेवढाच आहे, तसाच आहे. तो तेव्हाही मेगा स्टार होता, तो तेव्हाही यंगेस्ट होता आणि आताही त्याची एनर्जी आणि तो तसाच आहे. आणि आय एम सो ग्लॅड, कारण एक असतं ना, एक वाईब असते बघ. ते लग्नाची बेडी करताना पण मला जाणवलं होतं की इट वॉज ऑलवेज फन वर्किंग विथ हिम. आणि आता मला वाटतं इट इज इवन मोर फन टू वर्क विथ हिम. नक्कीच, कारण नाटक त्यांचाही श्वास आहे. ॲब्सोल्युटली. आणि तो इतकं सिन्सिअरली आणि इतकं मेटिक्युलसली सगळं करतो आणि एक खूप वर्ष तो नाटकांमध्ये काम करतो. त्याचा जो एक फिनेस आहे, जो अनुभव आहे, तो त्याला परफॉर्म करताना बघताना आम्हाला खूप जाणवतं. सो आय एम सो ग्लॅड की अख्खीच टीम, म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जी माझ्या सुनेचा रोल करते शर्मिला राजाराम शिंदे, आय थिंक शी इज वन ऑफ द फायनेस्ट ॲक्टर्स सध्या मराठीत. आणि ती इतकं पॅशनेटली थिएटर करते
सो आय एम सो ग्लॅड शी इज देअर. अक्षर कोठारी, ज्याला आम्ही एका वाहिनीवर खूप काम केलेलं आहे पूर्वी, आणि त्या वाहिनीवर आम्ही एकमेकांना सिनियर असं म्हणतो. त्यामुळे अक्षर याच्यात आहे. तोही मला अक्षरचं एक वेगळं रूप इथे बघायला मिळालं ना. आय थिंक आमच्या अख्ख्या टीममध्ये सगळ्यात सिन्सिअर कोण असेल तर दॅट इज अक्षर कोठारी. इतकं सिन्सिअरली तो काम करतोय. आणि आणखीन जी शेवटची आमची पिढी आहे, वैष्णवी आणि शांतनू, दे आर अ डिलाइट, दे आर अ ट्रीट टू वॉच. आय थिंक म्हणजे young आम्ही brigade सगळे पण आहे. आहोत, पण सगळ्यात भाव खाऊन बहुतेक ती दोघं जाणार Gen Z आहे का? ऍब्सोल्युटली जेन झी. अच्छा, wow. सो एक कमाल टीम आणि कमाल प्रोडक्शन हाऊस. आमचे जे नंदू दादा आणि सोनल वहिनी म्हणून आहेत, जे सोनल प्रोडक्शन्स आणि प्रिया उमेश हे मिळून करतात हे. सो वन ऑफ द फायनेस्ट प्रोड्युसर्स आय फील. म्हणजे असं वाटत नाही आहे की नाटकाचे प्रोड्युसर आहेत ना, ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला हा अख्खा महिना जो रिहर्सलचा आहे वागवलं आहे, किंवा आम्हाला जे कम्फर्ट दिलेलं आहे, मला माहीत नव्हतं ग की इतके लाड होतात. सो दिस इज अ सरप्राईज. आणि सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही सगळे ॲक्टर्स किती लक्झुरीमध्ये किंवा किती कम्फर्टमध्ये काम करू याचं इतकं जास्त मला काळजी घेतली तेच गेली आहे. विचारा की तेव्हा केलेलं नाटक, आत्ता केलेलं नाटक, आत्ता एक वेगळी शिस्त, ऑर्गनाइज, मॅनेजमेंट हे Yes. सगळंच खूप वाढलंय. तुम्हाला तो फरक काय जाणवला? मला वाटतं एक गोष्ट कॉमन आहे, पॅशन. तेव्हाही लोकांचं नाटकावर प्रेम होतं, नाटकात काम करणाऱ्या लोकांचं नाटकावर प्रेम होतं. आजही मी माझी जी टीम बघते, वेदर इट इज प्रिया बापट, उमेश कामत, लेकर, सुनील बर्वेतक, सगळ्यांना नाटक करायचं आहे आणि एक छान प्रयोग लोकांसमोर सादर करायचा आहे. पण आता हे करताना, बिकॉज उमेश आणि प्रिया स्वतः ॲक्टर्स असल्यामुळे मला वाटतं ते खास येतं टू कीप द ॲक्टर्स मोर कम्फर्टेबल. पण मी इथे हे बघितलं की इट इज नॉट ओनली अबाउट ॲक्टर्सना कम्फर्टेबल ठेवलं गेलं आहे, दिग्दर्शकाला, रायटर्सना, अख्ख्या टीमला, अख्ख्या टीमला इतकं प्रेमाने वागवलं जातं. प्रत्येकाची काय गरज आहे, काय नाही, सगळीकडे पर्सनल अटेन्शन देत आहेत. म्हणजे मी एक थर्ड व्ह्यू म्हणून मी बघते ना, फक्त मी त्यांची मैत्रीण आहे म्हणून माझ्याकडे बाबा असं ट्रीटमेंट तर नाही. तुम्ही म्युझिकला येणाऱ्या व्यक्तीपासून लाईट्स करतोय ती व्यक्ती आधी असेल. फक्त ऍक्टर्सना भाव दिला जायचा, आता सगळ्या टीमला दिला जातो. आय थिंक मी इथे जे बघते ना की सगळ्यांना कम्फर्टेबल करणं, सगळ्यांना रिस्पेक्टफुली वागवणं, जे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. की एक अख्ख्या टीमला एक सिमिलर लेवलला वागवलं गेलं ना की प्रत्येकाला वाटतं की आपण उत्तम काम करतोय आणि उत्तम काम करायला पाहिजे असं एक फिलिंग देतं. सो आय थिंक दिस प्रोडक्शन हाऊस इज गिव्हिंग दॅट. आणि आता मी जरा तुमची इमोशनल तार छेडणार आहे, कारण मला माहिती आहे तुम्ही किती इमोशनल आहात. जेव्हा तुम्ही हे ठरवलं नाटकाचं, त्यानंतर रिहर्सल सुरू झाल्या असतील, स्क्रिप्टिंग, वाचन सगळं सुरू झालं असेल, आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही स्टेजवर आलात, जेव्हा तो पहिला स्पॉटलाईट पडला होता, जेव्हा ती पहिली चक्री होती, किती पोटात गोळा होता, काय वाटतं? काय सांगू, मी पहिली रन थ्रू झाली तर खरंच खूप घाणेरडं काम केलं मी असं मला वाटतं. पण कसं वाटलं ते? मी तुला सांगते, रन थ्रूज तर आम्ही विदाऊट एनी लाईट्स वगैरे करत होतो. त्या दिवशी आम्ही इथे ट्रेलर लॉन्च केला जरतरच्या नंतर. लाईव्ह ट्रेलर पहिल्यांदा झाला. खूप एन्झायटी होती. आणि इतक्या वर्षांनी मी ॲक्च्युली विथ डायलॉग आणि एव्हरीथिंग, तो 5-7 मिनिटाचा एक ट्रेलर होता जो आम्ही इथे खचाखच भरलेल्या ऑडियन्समध्ये केला. खूप घाबरलेलो होतो आम्ही सगळे ॲक्च्युली. आणि तो संपला आणि आय जस्ट स्टार्टेड क्राईंग. आय थिंक खूप ओव्हरवेल्म झाले होते मी, आणि दे वर हॅपी टिअर्स. आणि यू कांट, त्या स्टेजवर गेल्यावर काय होतं हे आपण फक्त इतरांच्या तोंडून ऐकत राहतो ना, जोपर्यंत आपण ते करत नाही. आणि त्या दिवशी इट वॉज मॅजिकल. क्या बात आहे. हे जे प्रेम आहे ना ताई, ही जी पॅशन आहे तुमची, ही कमाल आहे. आणि म्हणूनच असं वाटतं की तुम्ही सगळ्याच माध्यमात संचार करत राहा. आय थिंक मला असं वाटतं ना निलिमा, आय एम रिअली ब्लेस्ड. म्हणजे एक अशी टीम, म्हणजे आपल्याला इच्छा तर खूप काही करायचं असतं, पण ती इच्छा जेव्हा पूर्ण होते तेव्हा ती जेव्हा योग्य पद्धतीने होते ना, की मला हवं होतं असं स्क्रिप्ट, याचसाठी केला होता आता. हां, एक असं स्क्रिप्ट, असे प्रोड्युसर्स, आणि असा संच की सगळं करताना एक फील गुड वाईब यावा, की येणारा प्रेक्षक पण जाताना असा स्माईल करून जाईल, तो अख्खं नाटकभर स्माईल करत राहील. आणि गुड वाईब्स इज सो इम्पॉर्टंट. सो आय थिंक ते सगळं इथे असणार आहे. पोषक वातावरण आहे या वा, सगळ्यासाठी. वा. आणि तुमचं काय कॅरेक्टर आहे आता, काय सांगा? मालती गणफुले नावाचं पात्र आहे. आई आहे ती. थोडीशी खूप नवऱ्यावर प्रेम करणारी आहे,
त्या पिढीतली आहे जी म्हणजे प्रॉबब्ली माझी आई किंवा आजीच्या पिढीतली आहे. आणि त्याचं ना मला ब्युटिफुल काय आहे ना, एक थोडं ट्रान्झिशन आहे. म्हणजे नाटकाचा प्रवास आहे की आमचा मुलगा आहे, मग त्याला आम्हाला कुठेतरी शिक्षणाला पाठवायचं आहे, नोकरीला पाठवायचं आहे, मग तिथे त्याचं लग्न होणार आहे आणि मग त्यालाही मुलगी होणार आहे. सो तो माझ्यासाठी आणि सुनीलसाठी तो प्रवास आहे 20-22 वर्षांचा. सो ते खूप छोट्या आणि हलक्या हलक्या पद्धतीत आम्हाला दाखवायचे. तर आय थिंक तुझ्या माझ्या आईसारखंच पात्र आहे ते. आणि मला असं कधी कधी वाटतं पात्रच आहे ते. मग नक्कीच काहीतरी एक गोड कॅरेक्टर असणार आहे. येस, आय थिंक मालती माझ्या प्रॉबब्ली करिअरमधली खूप धसमुसळी आणि खूप गोड भूमिका आहे. हो, हे वेगळंच कॅरेक्टर ना, असं नाही केलंय एक नेहमी एक स्ट्रॉंग आयदर स्ट्रॉंग आहे किंवा आता मी लक्ष्मी निवास करताना इट इज अ व्हेरी इमोशनल मदर. सो मला वाटतं ही आई आहे पण क्यूट आई आहे. क्यूट आहे. वा असं मला वाटतंय. आय होप म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की प्रेक्षकांना ते वाटलं पाहिजे. हो, वा वा. तर मी जाता जाता एक टेकअवे असा घेऊन जाणार आहे या मुलाखतीतला की एखादी जुनी नाटकातली आठवण, मग ती मोठ्या दिग्गजांची दाद असेल किंवा एखादा तालमीतला किस्सा असेल, असं काहीतरी जुन्या तेव्हाचं सांगते, जेव्हा मी त्या पिढीतल्या हर्षदाचं लग्नाची बेडी मी केलं तर मला कळलं होतं की आधी दुसरी अभिनेत्री करणार होती आणि त्यांना काहीतरी अडचण आल्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी मी त्याच्यात आले. आणि खूप दिग्गज कलाकार कसे असतात ह्याचा अनुभव मी तेव्हा घेतला की मी तर काय पाठांतर करून उभी राहिले, म्हणजे मी काय उत्तम काम केलं असं मला म्हणायचं नाही आहे. पण त्या नाटकात ना सुधीर काका म्हणजे सुधीर जोशी, आता ही इज नॉट, अनफॉर्च्युनेटली इज नॉट विथ अस, ते आणि निर्मितीताई त्यातलं एक भूमिका करायचे. 75 प्रयोग आम्ही त्याचे केले आणि 75 प्रयोग मी माझी एंट्री झाली की मी विंगमध्ये बसून त्यांचं काम बघितलेलं आहे. निलिमा मी तुला सांगते 75 प्रयोग 75 वेळा मी तेच सीन्स बघितले, पण प्रत्येक वेळी अगो बाई असं व्हायचं माझं. इतकं सुंदर आणि इतकं फ्रेश काम करायचं ते. मला वाटतं दॅट इज माय टेकअवे एवढ्या वर्षांपूर्वी, की कधीतरी पुढे जाऊन आपल्याला असं काम करता आलं पाहिजे की कोणीतरी आपलं कलिग विंगमध्ये उभं राहून आपलं काम बघून कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये हे म्हणेल की सुधीर काका आय मिस यू, आणि तुला आणि निर्मिती ताईला त्या स्टेजवर बघणं माझं पर्वणी. हा हा हा, क्या बात आहे. तुम्ही सांगितलं तर तितकं सुंदर, खरंच खूप छान वाटलं. आणि आता आम्हाला या गोड आईला पण बघायचं आहे स्टेजवर, त्यामुळे त्याची उत्सुकता जास्त आहे. जाता जाता प्रेक्षकांनाही सांगा. आणि तुम्ही हे सध्या बॅलन्स कसं करताय, लक्ष्मी निवास आणि हे? माझ्या आजूबाजूच्या चांगल्या माणसांमुळे मॅनेज होत आहे. मी तिकडचेही ट्रॅक कमी नाही होणार ना, ते पण असणार आहे, हे पण नाही. म्हणजे मी तुला सांगते ना, कधी कधी मला वाटतं देवाची तुमच्या फॅन्स ना, नाही देवाची कृपा आहे. आता मी गेले महिनाभर रिहर्सल करते, तर मी 1 तासाची मालिका करते, नॉर्मल पण नाही, लक्ष्मी निवास नावाची. आणि तिथले निर्माते, तिथली आमची सगळी प्रोडक्शन टीम, माझे सहकलाकार तिकडचे जे माझ्यासाठी लेफ्ट राईट ॲडजस्ट करतात, नाटकाचे प्रोड्युसर्स, नाटकाचे ॲक्टर्स, दिग्दर्शक ज्यांनी माझ्या हिशोबाने गेल्या महिन्याभरात स्केड्युलिंग केलं. माझा ठाण्यात सेट आहे, तरी सुरुवातीची जी रिहर्सल होती ती द प्रोड्युसर्स सो काइंड की त्यांनी ठाण्याच्या जवळ रिहर्सल केली की मी तिथून तिथे जाऊ शकेल. सो मी नेहमी म्हणते ना, देव ठरवतो गोष्टी आणि आपल्या आजूबाजूला तो चांगली माणसं पाठवतो आणि मग सगळं घडत जातं. आणि येस, आता अगदी 4 दिवसांनी शुभारंभ आहे. 9 मेला यशवंत नाट्यगृह. तुम्ही तिकीट काढली नसेल तर ताबडतोब काढा. 10 तारखेला गडकरीला प्रयोग आहे. तुम्ही ठाण्यात राहत असाल तर तिथे या. मी तुम्हा सगळ्यांची वाट बघते, कारण तुम्हाला तर माहिती आहे आमच्या पिढीची गोष्टच वेगळी. तुमची गोष्टच वेगळी आहे. थँक्यू थँक्यू सो मच. आणि तू पण नाटकाला येतेच. नक्कीच येणार आहे मी, मला बघायचंय तुम्हाला नाटकात. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.